नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे. सकाळचा डब्बा असो किंवा दुपारचं जेवण असो किंवा तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज तुम्हाला असा पर्याय दाखवणार आहे. डब्याला काय बनवायचं सुचत नसेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता आणि भाताबरोबर भाजी आणि आमटी न खाता सुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा. इतकी खमंग चवीची आहे. भरपूर दिवस टिकणारी ही रेसिपी प्रत्येकाला आवडेलच इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. बघता क्षणी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय कराल. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 कांदे पाहिजे. 3 ते 4 कांद्यामध्ये जवळपास 7 ते 8 दिवस ही रेसिपी टिकून राहते. इतक्या क्वांटिटीमध्ये हा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगोदर आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे आणि कांदे आपल्याला कसे कापायचे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण बिर्याणीसाठी कांदे कसे कापतो एकदम हुब्यामध्ये, तसा आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत. असे लांबके लेयर्स आपल्याला कापून घ्यायचे आहेत. अजिबात बारीक कापून घ्यायचं नाही बरं का. असे लेयर्स कापले की ह्याच्यामधलं आपल्याला असे कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला हुबे कांदे कापून घ्यायचे आहेत. क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड राहिलं. असे 2 किंवा 3 किंवा 4 कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि याचे असे मस्त लेयर वेगळे करून घ्यायचे आहेत. असे कांदे कापून झाले की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवूत आणि फटाफट पुढची तयारी करून घेऊ. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले कोरडे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा एखादी कढाई घ्या. गॅसला आपल्याला मंद ठेवायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा अख्खे धणे टाकायचे आहे. सोबतच 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे. अर्धा ते पाव चमचा मेथी दाणे. शेवटी थोडीशी चिंच वापरायची आहे. चव आंबूस येण्यासाठी चिंच फार महत्त्वाची आहे आणि ह्या जिन्नसांना आपल्याला काही सेकंद किंवा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्यांचा सुगंध एकदम दरवळायला पाहिजे. मसाले जास्त भाजून घ्यायचे नाही, खमंग वास यायला पाहिजे. ह्या लेवलपर्यंतच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याच्यामधले एकही मसाला कमी जास्त करायचे नाही. संपूर्ण मसाले जेवढे मी तुम्हाला दाखवलेले आहेत तेवढे मसाले घ्यायचे आहेत. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, म्हणजेच की पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा धूर निघायला लागलेला आहे आणि मस्त असा खमंग वास दरवळत आहे. यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि असं थोडंसं पॅनला गोल फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले चांगल्या प्रकारे परतवून तयार व्हायला पाहिजे. ह्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे. आता ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा ह्या पॅनमध्येच मोकळ्या हवेमध्ये सोडायचं आहे, चांगल्या प्रकारे हे मसाले थंड होण्यासाठी. आता खडे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे कांद्याला तळून घ्यायचं आहे. इथे मी पॅनमध्ये अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. आता संपूर्ण कांदे आपल्याला या तेलामध्ये काढून घ्यायचे आहे आणि ह्या कांद्याला आपल्याला कसं तळायचं माहिती आहे काय? जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की आपण बिर्याणीवरून जसं कांदे पसरवून घेतो ना, तसं आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि तळून पण तसंच घ्यायचं आहे. एकदम लाल कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि ह्याला कुरकुरीतपणा चांगला यायला पाहिजे. म्हणून गॅस आपल्याला हाय टू मीडियम करायचा आहे, म्हणजे मध्यम आचेवर करायचा आहे. अगोदर फास्ट करायचं आहे, तेल चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे, मग आपल्याला गॅसला मध्यम करायचं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता कांदे मस्तपैकी लाल झालेले आहेत आणि ह्याला कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे. आता काय करायचं, असं झारीमध्ये घ्यायचं आहे आणि असं चमचाने दाब देऊन ह्याचं एक्स्ट्रा तेल आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्याला हा पदार्थ एकदम कोरडा बनवायचा आहे, म्हणून शक्य असेल तितके ह्याच्यामधलं तेल काढून घ्यायचं आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एखादा टिश्यू पेपर घ्यायचा आहे किंवा एखादा कॉटनचं कापड घ्या आणि त्याच्यावर आपल्याला असं हे कांदे पसरवून घ्यायचं आहे. कापड किंवा टिश्यू असं त्याच्यावर दाब द्यायचा आहे, म्हणजे कांद्यावर दाब द्यायचा आहे. म्हणजे काय होणार, एक्स्ट्राचं तेल पूर्णपणे निघून जाणार आणि कांदे कुरकुरीत सुद्धा होणार आणि आपली रेसिपी एकदम कोरडी होणार. म्हणून ही स्टेप फारच गरजेची आहे. तुम्हाला ही रेसिपी जास्त दिवस टिकवायची असेल तर ही स्टेप फारच महत्त्वाची आहे. आता थोडा वेळ ह्याला असंच आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला आणखीन 2 ते 3 जिन्नस तळून घ्यायचे आहेत. म्हणून जास्त तेल गरम झालं असेल तर ओव्हर कुकिंग न होण्यासाठी इथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे किंवा पूर्णपणे काही सेकंदासाठी बंद ठेवलं तरी काही हरकत नाही. आता ह्या तेलामध्ये मी जवळपास 50 ग्राम शेंगदाणे घेत आहे आणि शेंगदाण्याला सुद्धा आपल्याला अगोदर 2 ते 2.5 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे. हलकासा लाल रंग येईपर्यंत ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर मंडळी 2.5 ते 3 मिनिटं झालेली आहेत.
मी तुम्हाला दाखवतो शेंगदाणे कोणत्या स्टेजपर्यंत अगोदर आपल्याला 3 मिनिटापर्यंत तळून घ्यायचा आहे. हलक्याशा भेगा पडलेल्या आहेत आणि हलकासा रंग चेंज झालेला आहे. आता इथे यावेळेस आपल्याला 20 ते 25 या लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत. ह्या तिखटवाल्या आहेत बरं का. तुम्हाला कमी तिखट पाहिजे तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि पुन्हा मिरचीला सुद्धा 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस मंद ठेवायचा बरं का. आणि ह्याच्या बरोबर इथे आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या वापरायच्या आहेत. आणि या सर्व जिन्नसांना अगोदर आणखीन 2 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मंडळी 2 मिनिटं झालेली आहेत. हे सर्व जिन्नस 80 ते 90% फ्राय झालेले आहेत. आता शेवटचा आपल्याला इथे भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता वापरायचा आहे आणि पूर्णपणे गॅस बंद करून टाका. मी सुरुवातीपासून गॅसला मंद ठेवलं होतं, मध्ये कधीही बंद केलेलं नाही, कारण की मी तेल जास्त प्रमाणात तापू देत नव्हतो. तुमचं तेल जास्त प्रमाणात तापत असेल तर बंद चालू करून परफेक्ट प्रमाणामध्ये ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. कोणतेही जिन्नस जास्त ओव्हर कुकिंग व्हायला नाही पाहिजे. ओव्हर कुकिंग झाले तर हे सर्व जिन्नस जळणार आणि मग काय होणार, आपल्या पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाणार. कुरकुरीतपणा हवा असेल तर तुम्हाला ह्याच पद्धतीने सर्व जिन्नस तळून घेणं फारच महत्त्वाचं आहे. तर मंडळी हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपण तळून घेतलेलो आहोत. आता हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे ह्याला थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता कांद्याचे लेयर पहा एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आता ह्याच्यावरच आपल्याला हे बाकीचे जिन्नस काढून घ्यायचे आहेत, म्हणजे की शेंगदाणा, मिरची, कढीपत्ता आणि लसूण तर काढून घ्यायचं आहे. आणि पुन्हा याला असं वरतून टिश्यूने दाब द्यायचा आहे. म्हणजे काय होणार, एक्स्ट्राचं तेल ह्या टिश्यूला लागणार आणि पूर्ण रेसिपीची एकदम कोरडी होणार. जितकी कोरडी असेल रेसिपी तितकी जास्त दिवस टिकून राहते आणि चव सुद्धा ह्याची बॅलन्स राहते. म्हणून आपल्याला असं एखादा कापडावर कॉटनचा किंवा टिश्यूवरच काढून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ ह्याला पुन्हा बाजूला ठेवायचं आहे. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जो सुरुवातीला मसाला परतून घेतला होता ना कोरडा, तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि सोबतच इथे आपल्याला 1 चमचा ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट पाहिजे. हा फक्त रंग चांगला येण्यासाठी आहे बरं का, ही तिखटवाली नसते. आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण वापरायचं आहे 10 ते 12 पाकळ्या. आणि ह्याला आपल्याला बारीकही नाही वाटायचं आहे आणि जास्त जाड सुद्धा वाटायचं नाही, मध्यम टाईपमध्येच ह्याला वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता असं स्ट्रक्चर पाहिजे ह्या मसाल्याचं, ना जाड पाहिजे ना जास्त बारीक. असं स्ट्रक्चर आलं की दाताखाली चव चांगली येते हे सर्व मसाले आल्यावर. आता तुम्हाला कळालं असेल मी काय बनवतोय. मी तुम्हाला कांद्याची सुकी चटणी बनवून दाखवत आहे. अजिबात ओलसर नसेल आणि खायला इतकी टेस्टी आणि त्याचं स्ट्रक्चर पण इतका सुंदर दिसेल. बघता क्षणी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवाल. अशा पद्धतीने सुरुवातीचा मसाला वाटून झालं. इथे ह्या वेळेस आपल्याला तळून ठेवलेले जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण काढून घ्यायचं आहे. संपूर्ण म्हणजे थोडेसे कुरकुरीत कांदे उरवायचे आहेत आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे आणि थोडेसे लसणाच्या पाकळ्या सुद्धा राहायला पाहिजे. म्हणून मोठंसं मिक्सरचं भांडं घ्या. आपल्याला असं थोडंसं उरवून ठेवायचं आहे गार्निशिंगसाठी. आता ह्याला आपल्याला बारीक नाही वाटायचं, ह्याला सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम टाईपमध्येच वाटून घ्यायचं आहे. चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता तुम्ही ह्याला जितक्या दिवस टिकवायचं तितक्या दिवस टिकवून ठेवू शकता. पल्स मोडला बंद चालू करून ह्याला वाटून घेतलं की अजिबात ह्याला तेल सुटत नाही आणि परफेक्ट प्रमाणामध्ये जाडसर वाटली जाते. दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी एकदम अफलातून लागते बरं का. तुम्ही कांद्याची चटणी खाल्ला असाल, म्हणजे ओलसर चटणी खाल्ला असाल, त्याला फ्राय करून त्याच्यामध्ये टमाटे मिक्स करून वेगवेगळ्या प्रकारचे कांद्याची चटणी बनते. शेंगदाण्याची चटणी खाल्ला असाल, भरपूर प्रकारच्या सुक्या चटण्या खाल्ला असाल, पण अशा पद्धतीची कांद्याची सुकी चटणी एकदा बनवून पहा. बाकीच्या सर्व चटणीचे प्रकार विसरून जाल इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आणि जे उरवून ठेवलं होतं ना आपण कुरकुरीत कांदे आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता, ते ह्याच्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे. याला खाण्याची पद्धत ही एकदम भन्नाट आहे बरं का. तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, कोणत्याही पराठ्याबरोबर खाऊ शकता, अगदी थेपल्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि भाताबरोबर कसं खायचं, चिकट भात असतो ना तसं तर मोकळ्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. पण इंद्रायणीचा चिकट भात मस्त गरमागरम भात असेल आणि ही चटणी अशी टाकायची वरून आणि तुपाची धार लावायची. बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल इतकं 100% खात्रीने सांगतो. एकदा अशा पद्धतीने चटणी बनवून पहा आणि तुमचं फीडबॅक मला नक्की कळवा कशी वाटली ही चटणी. तुम्ही ही वडापाव बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि दाबेली बरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया एकदम नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.